अध्यक्ष महोदय, हा जो प्रकरण झालं हे माझ्या मतदारसंघातलं प्रकरण आहे। बीड जिल्ह्यामध्ये केज मतदारसंघामधल्या मसाजोग गावाचा 2 वेळा सरपंच हा संतोष देशमुख होता। त्यांनी खूप चांगलं काम केलं, एकदम चांगला व्यक्ती होता आणि त्याला म्हणजे लोकप्रतिनिधी असून त्याला नॅशनल हायवेवरती त्याला पकडलं, त्याला गाडीत टाकलं, अपहरण केलं आणि अवघ्या 2-3 तासामध्ये त्याचा मृतदेह तिकडे रस्त्यावरती फेकण्यात आला। म्हणजे एवढा हॉरेबल परिस्थिती तुम्हाला काय सांगू, त्याचे डोळे जाळण्यात आले, त्याचे सगळं एवढं पकडून त्याला मारलेलं आहे। आणि अध्यक्ष महोदय, द इम्पॉर्टंट थिंग इज 9 डिसेंबरला ही हत्या झाली, आज 17 डिसेंबर आहे, 8 दिवस झाले, 7 आरोपी कन्फर्म्ड आहेत आणि त्यापैकी फक्त 3 आरोपी सापडलेले आहेत। मेन जो माणूस ज्यांनी ती हत्या केली तो अजून त्याला सापडलेलाच नाही, तो फरार आहे। तर मला इकडे म्हणायचं आहे की अध्यक्ष महोदय, आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या लोकांना पकडून त्यांना विदाउट एनी मनात हे नाही ठेवून त्यांना काय म्हणतात फाशीची सजा ही झाली पाहिजे। जिल्ह्यामध्ये वातावरण खूप लोक घाबरली आहेत, संतापजनक वातावरण आहे, लोकांनी अख्खा जिल्हा बंद झालेला, रस्ता रोक केलेलं। तर लोकांना खरंच मनामधली ती शंका जी आहे ती नक्कीच आपल्याला दूर करून त्या सगळ्या 7 लोकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यायची आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा 2 वेळा या प्रकरणामध्ये भेटली आहेत की नक्कीच ते चांगल्या पद्धतीने या दोषी जे आहेत त्या सगळ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देतील, कडक कारवाई करतील, हे मला श्री दिलीप लांडे, श्री आमच्या